प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. असं आहे ना की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे अनेकांची, जसे दोन ठाकरे एकत्र आले तर पवार सुद्धा एकत्र यावे. परंतु अशा काही चर्चा झाल्या. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्याशी कधीही हे बोलले नाहीत, आम्हाला कल्पना सुद्धा नाही. बरं, हे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे. त्यांना ते विचारलं पाहिजे. परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, एनडीए मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल. माझं असं म्हणणं आहे की आता काय बोलणं नक्की झालं हे जे आहे, बोलणं झालं असेल, काय नक्की बोलणं झालं हे माझ्या सहित कुणाला काही कल्पना नाही आहे. मुख्यमंत्र्यांना तर मुख्यमंत्र्यांना ते विचारावंच लागेल ना. ज्यांच्या बरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना विचार. हा, आता सरकार म्हणून बाहेर पडायचं असेल, एनडीएवर नाही जायचं तर ती गोष्ट वेगळी. असा विचार अजितदादांनी केला असेल असं कदापिही आम्हाला वाटत नाही. बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे ना, आता आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली आहे, त्यांचं नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता मंडळी चर्चा करतील ना, जर करायची असेल तर. मला असं वाटतं काही त्रस्त होण्याचं काही कारण नाही. आजच व्हायला पाहिजे, उद्याच व्हायला पाहिजे असं काय. राजकारणातल्या गोष्टी कधी होतात किंवा नाही होतात. सर, मला एक गौरव प्रश्न आहे की पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज सांगितलं की अजितदादांची शपथ घेऊन सांगतो ही चर्चा झाली. बरं, झालं असेल, अजितदादांची शपथ घेऊन झालं. परंतु आता जे आहे, जी परिस्थिती बदललेली आहे, नेते बदललेले आहेत, त्यांना त्याची काही माहिती होती का? घरात सुनेत्रताईंना विचारतील, बघतील काय करायचं ते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग साहित्याप्रमाणे जे बाकीचे नेते सुद्धा चर्चा करतील. शेवटी हा निर्णय जो आहे हा सामुदायिक रीतीने घ्यावा लागेल आम्हाला. त्याचबरोबर त्या निर्णयाच्या पाठीमागं बीजेपी या पक्षानं सुद्धा उभं राहणं हे सुद्धा आवश्यक आहे ना. कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत.